नमस्कार मैत्रिणींनो. तर आज बनवणार आहे कोथिंबीर वडी. तर ही कोथिंबीर वडी मी बेसन न वापरता चणा डाळ वापरून करणार आहे. 2 तास अगोदर आपण चणा डाळ भिजत घातली होती. ती भिजल्यानंतर आपण इकडे मिक्सरच्या भांड्यात लसूण, अद्रक आणि मिरची वाटून घेणार आहोत. तर असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच भांड्यात आपण भिजलेली चणा डाळ वाटून घ्यायची आहे. तर थोडी थोडी करून ही वाटून घेतली आहे. वाटून घेताना ती अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आणि ती एका भांड्यात काढून घेतली आहे. आता राहिलेली डाळही आपण अशीच बारीक वाटून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जी कोथिंबीर निवडली होती ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती निथळून घ्यायची. इथं मी ती चाळणीत निथळायला ठेवली आहे. कोथिंबीर चांगली निथळल्यानंतर आपण ती बारीक अशी चिरून घ्यायची आहे. कोथिंबीरच्या वड्या करताना कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण जी वाटलेली डाळ आहे त्या डाळीमध्ये 1 छोटा चमचा ओवा तो हातावर असा चोळून टाकायचा आहे. 1 छोटा चमचा जिरी पावडर आणि 1 छोटा चमचा हळद आपण त्यात टाकणार आहोत. आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी हिरव्या मिरचीचं वाटण ही टाकलेलं आहे. तेही चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यात चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा तीळ टाकणार आहोत. यामध्ये मी 1 मोठा चमचा तीळ टाकलेला आहे. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये तांदळाचं पीठही टाकायचं आहे. आणि नंतर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठही टाकलं आहे. आणि हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहे. चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आपण आता कोथिंबीर वड्या करायला घेणार आहोत. त्यासाठी मी इथे चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. अगोदरच पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाण्याला उकळी आली की आपण हे जे थापलेलं बॅटर आहे ते त्यावर ठेवायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी आपण ते स्टीम करायला ठेवायचं आहे. त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण त्याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. इथे मी चौकोनी आकारात वड्या करून घेतलेल्या आहेत. गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि कापून घेतलेल्या वड्या आपण थोड्या थोड्या करून तळून घ्यायच्या आहेत. इथे मी सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.